परकीयांच्या भारतावर स्वाऱ्या होण्यापूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास कोणास माहीत नव्हता. तो भांडारकरांनी महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ लिहून जगासमोर मांडला. वेदांची रचना कशी व कोणकोणत्या कालखंडात होत गेली, आद्य व्याकरणकार पाणिनी, सूत्रकार कात्यायन, पतंजली, वैष्णव व शैव पंथ केव्हा सुरू झाले इत्यादी बाबींसंबंधी कालनिर्णय करून पाश्चिमात्य पंडितांनी या बाबतीत काय चुका केल्या आहेत ते त्यांना दाखवून दिल्या व त्यांना त्या मान्य करावयाला लावल्या. द आर्किटिक होम इन द वेदास या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी भांडारकरांचा उल्लेख संस्कृत साहित्य आणि प्राचीन भारतीय इतिहासावरील महान जिवंत व्यक्तिमत्व असा केला आहे. गीता रहस्य या ग्रंथात भांडारकरांचे विद्यार्थी म्हणून लोकमान्य टिळकांना आलेले अनुभव तसेच भांडारकरांची विद्वत्ता याबद्दल देखील वर्णन करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना देशभक्तीची प्रेरणा कशी मिळाली याबद्दल देखील लिहिले आहे. 1915 मध्ये महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी पुण्यास आले तेव्हा तेथे भरविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय सभेला भांडारकरांना अध्यक्ष करा असा आग्रह लोकमान्य टिळक आणि राजमान्य गोखले यांनी महात्मा गांधीजींना केला. युरोपीय युनिव्हर्सिटीमधून PhD म्हणजेच डॉक्टरेट प्राप्त करणारे पहिले भारतीय. नमस्कार, मी देवब्रादर आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण डॉक्टर भांडारकर यांच्याबद्दल सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणार आहोत. भांडारकर हे आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त व्यक्तिमत्व आहेत. त्यांनाच जे आहे सर डॉक्टर RG भांडारकर असेही संबोधले जाते आणि काही ठिकाणी त्यांना जे आहे भांडारकर या ऐवजी जे आहे भंडारकर असे देखील संबोधलेले आपल्याला काही पुस्तकांमध्ये आढळलेले आहे. त्यांचे संपूर्ण नाव रामकृष्ण गोपाळ भांडारकर. त्यांचा जन्म 6 जुलै 1837 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी झाला. त्यांचे मूळ आडनाव जे आहे ते पत्की हे होते, परंतु त्यांचे पूर्वज खनिजात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव पडले. न्यायमूर्ती रानडे यांच्यासोबत जे आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा देखील महत्त्वाचा सहभाग होता. प्रार्थना समाजाची तत्वे, उद्दिष्टे आणि प्रतिज्ञा तयार करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. भांडारकरांनी जे आहे प्रार्थना समाजामध्ये जी प्रवचने किंवा व्याख्याने जे दिली आहेत ती पुस्तक रूपाने जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. आता आपण जे आहे भांडारकर आणि गांधी यांची पुणे येथे झालेल्या भेटीबद्दल जे आहे ते माहिती घेणार आहोत. मागे म्हटल्याप्रमाणे 1915 मध्ये महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी जे आहे पुण्यास आले तेव्हा तेथे भरविण्यात येणाऱ्या सभेला भांडारकरांनाच अध्यक्ष करा असे लोकमान्य टिळक आणि राजमान्य गोखले यांनी महात्माजींच सांगितले. महात्मा गांधींनी भारतीय राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी पुण्यात भांडारकर यांची त्यांच्या घरी भेट घेतली. ब्रिटिश राजवटीतील भारतासमोरील समस्या आणि भारतीयांनी एकत्र येण्याची आणि स्वातंत्र्यासाठी काम करण्याची गरज यावर जे आहे त्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली किंवा चर्चा झाली. भांडारकर यांनी गांधीजींच्या अहिंसक दृष्टिकोनाचे समर्थन केले आणि त्यांना त्यांचे प्रयत्न सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर आपण भांडारकर आणि लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती घेऊयात. काही पुस्तकांमध्ये आपल्याला असं आढळलं आहे की भांडारकर जे आहेत ते दादाभाई नौरोजी यांच्याकडनं जे आहेत ते गणित शिकलेले आहेत. म्हणजेच काय तर भांडारकर हे दादाभाई नौरोजी यांचे जे आहे ते शिष्य असल्याचे आपल्याला काही ठिकाणी संदर्भ आढळलेला आहे, परंतु जास्त पुस्तकांमध्ये त्याबद्दल संदर्भ आढळला नसल्यामुळे आपण जे आहे तो मुद्दा इथे नमूद केलेला नाहीये. द आर्किटिक होम इन द वेदास या पुस्तकात टिळकांनी भांडारकरांचा उल्लेख संस्कृत साहित्य आणि प्राचीन भारतीय इतिहासावरील महान जिवंत व्यक्तिमत्व असा केलेला आहे. हे जे भांडारकरांबद्दलचा जो उल्लेख आहे तो जो आहे इंग्रजीमध्ये करण्यात आलेला आहे, त्याचा आपण इथे जे आहे ते मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इंग्रजीमध्ये जे आहे हे कसं लिहिलं आहे तर द ग्रेटेस्ट लिव्हिंग ऑथॉरिटी ऑन संस्कृत लिटरेचर अँड एन्शियंट इंडियन हिस्ट्री असा आहे.
टिळकांनी भांडारकरांनी भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची जी आहे प्रशंसा केली. त्यांचे नाव भारतीय विद्येच्या आणि विद्वत्तेच्या इतिहासात कायम स्मरणात राहील असे म्हटले. लोकमान्य टिळक आणि भांडारकर हे दोघेही जे आहे भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास जे आहे पाश्चात्य विद्वत्तेच्या दृष्टिकोनातून न करता भारतीयांनीच अभ्यास केला पाहिजे आणि त्याचे कौतुक केले पाहिजे या विचाराचे पुरस्कर्ते होते. म्हणजेच काय तर भारताचा इतिहास जे आहे बाहेरून देशातून आलेले लोक तिथे त्या देशामध्ये जाऊन ज्या प्रकारे जे इतिहास त्यांना जसा हवा तसा लिहिलेला आहे तर तसा न करता जो आहे तो भारतीयांनीच भारताचा इतिहास संस्कृतीचा अभ्यास करून जे आहे ते पाश्चात्य यांच्या दृष्टिकोनातून न तो इतिहास न लिहिता तो भारतीयांनीच अभ्यास करून लिहिला पाहिजे असं विचारांचे ते पुरस्कर्ते होते. केसरी या वृत्तपत्रात टिळकांनी भांडारकरांचे लेख अनेकदा प्रकाशित केले, ज्यामुळे त्यांच्या कल्पना लोकप्रिय होण्यास आणि भारतीय जनतेमध्ये त्यांचा प्रभाव वाढण्यास मदत झाली. टिळक भांडारकरांना त्यांचे विश्व दृष्टिकोन म्हणजेच वर्ल्ड व्ह्यू घडविण्याचे आणि त्यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याबद्दल श्रेय देतात. गीता रहस्य या ग्रंथात भांडारकरांचे विद्यार्थी म्हणून त्यांना आलेले अनुभव आणि त्यांना भांडारकरांच्या विद्वत्ता आणि देशभक्तीची प्रेरणा कशी मिळाली याबद्दल देखील लिहिले आहे. 1881 मध्ये टिळकांना लिहिलेल्या पत्रात भांडारकरांनी त्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांचे कौतुक केले आणि त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्यास सांगितले. 1904 मध्ये टिळकांनी चाल्डियन आणि भारतीय वेद या विषयावर भाषण दिले. 1917 मध्ये टिळकांनी डॉक्टर भांडारकर स्मरणोत खंडासाठी म्हणजेच डॉक्टर भांडारकर कमेमोरेशन व्हॉल्यूम चाल्डियन साहित्य आणि वेद यामधील साम्य दर्शविणाऱ्या मुद्द्यावर एक दीर्घ निबंध लिहिला. भांडारकरांनी जे आहे मुंबई विद्यापीठातून MA चे शिक्षण पूर्ण केले आणि त्यांना जे आहे बाहेर देशातील खूप साऱ्या विद्यापीठांनी जे आहे त्यांना जे आहे पदव्या बहाल केल्या. तसंच जर्मन विद्यापीठाने त्यांना जे आहे हे PhD म्हणजेच डॉक्टरेट बहाल केली आणि युरोपियन युनिव्हर्सिटीमधून PhD म्हणजेच डॉक्टरेट प्राप्त करणारे ते पहिले भारतीय होत. आंतरराष्ट्रीय कीर्ती याबद्दल आता आपण माहिती घेऊयात. त्यांचा आवडीचा विषय हा गणित होता, परंतु 1870 मध्ये डॉक्टर माणिकजी आदरजींनी भांडारकर यांच्याकडे जुना देवनागरी शिलालेख असलेली ताम्रपट आणली आणि त्यांच्यावर जे आहे त्या ताम्रपटावर लिहिलेल्या संस्कृत मजकुराचा अर्थ लावण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आणि पुढे चलून जे आहे ते जे आहे संस्कृत विषयात त्यांनी भांडारकरांनी लक्ष घातले आणि ते त्यात जे आहे पुढे पारंगत झाले. परकीय पंडितांनी संस्कृत ग्रंथाचे संपादन किंवा विवेचन यामध्ये केलेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणल्या व त्यांना त्या मान्य करावयास लावल्या. भांडारकरांना संशोधन करताना असे आढळले की पाश्चिमात्य पंडितांचा कल जो आहे भारतीय ग्रंथ हे अर्वाचीन आहेत, त्यांचे युरोपीय वाङ्मय प्राचीन असल्याचा आहेत हे असे दाखवून त्यांना जे आहे ठेंबा मिरवणे आहे असे त्यांना आढळले. भांडारकर यांनी पाश्चिमात्यांचा हा खटाटोप कसा चुकीचा व भ्रममूलक आहे हे सिद्ध करून दाखविले. वेदांची रचना कशी व कोणत्या कालखंडात होत गेली, मूळ भारत केव्हा रचले गेले, आद्य व्याकरणकार पाणिनी, सूत्रकार कात्यायन, पतंजली यांचा कालखंड, मनुस्मृती, वैष्णव शैव पंथ केव्हा सुरू झाले वगैरे इत्यादी बाबींबद्दल कालनिर्णय करून पाश्चिमात्य पंडितांनी या बाबतीत काय चुका केल्या आहेत हे त्यांना दाखवून दिले. संशोधनामुळे जे आहे त्यांची कीर्ती युरोपात पसरली. इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इटली, रशिया इत्यादी देशातील प्राच्य विद्या संशोधन संस्थांनी जे आहे भांडारकरांना आपापल्या संस्थांचे सन्मान्य सभासद करून घेतले आणि त्यांना त्यांच्या विद्वत्ता निर्देशक सन्मान्य पदव्याही बहाल केल्या. विनया येथे भरलेल्या भाषाशास्त्र विशारदांच्या परिषदेत निमंत्रणानुसार भांडारकर युरोपात गेले असता ठिकठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. भांडारकरांनी जे आहे मॅक्स मुलर, वेबर इत्यादी पाश्चिमात्य पंडितांशी विद्वानांशी चर्चा केली. एका युरोपातील सभेमध्ये त्यांनी जे आहे भारतातील प्राचीन ऋषी व नंतर ब्राह्मण वेद पठन कसे करीत याचे प्रात्यक्षिक करून जे आहे सर्वांना चकित केले.
युरोपातून भारतात परत आल्यावर त्यांना पत्रे पाठवून युरोपियन पंडित त्यांना शंका विचारत असत. एका तर जे आहे जर्मन पंडिताने त्यांना संस्कृतमध्ये पत्र पाठविले होते आणि त्यांना त्यांची समस्या विचारली होती, शंका विचारली होती. प्राचीन काळात भारतीयांनी पूर्वेकडील जामा सुमत्रा बेटात जाऊन तेथे वसाहती स्थापन केल्या. रामायणात उल्लेखलेली यवद्वीप व स्वर्णद्वीप म्हणजेच जामा सुमात्रा ही बेटे होत, अशी माहिती भांडारकरांनीच प्रथम उजेडात आणली. महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास हा ग्रंथ विशेष महत्त्वाचा आहे. परकीयांच्या भारतावर स्वाऱ्या होण्यापूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास कोणास माहीत नव्हता आणि या ग्रंथाद्वारे जो आहे तो इतिहास सगळ्यांना भांडारकरांनी जो आहे जगासमोर मांडला. संस्कृत व प्राकृत भाषा यांचा तोलनिक अभ्यास करून त्यावर व्याख्याने दिली व अशा रीतीने त्यांनी जे आहे जणू भारतीय भाषाशास्त्राचा जणू पायाच घातला. 1893 मध्ये ऑस्ट्रिया सरकारने त्यांना प्राच्यविद्येबद्दल असलेल्या अभ्यासाच्या सन्मानार्थ कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ही पदवी बहाल केली. 1874 साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत म्हणजेच ओरिएंटल स्टडीज काउन्सिल मध्ये जे आहे नाशिक शिलालेखासंबंधित त्यांचा निबंध वाचला गेला. त्यांचे सामाजिक कार्य याबद्दल आता आपण थोडक्यात आढावा घेऊयात. धर्म सुधारणेस आपल्या प्राचीन ग्रंथातच कसे आधार मिळतात हे त्यांनी दाखवून दिले. आपल्याला आज अभिप्रेत असलेल्या सर्व सुधारणा वेदकाळात रूढ होत्या हे त्यांनी आपल्या लेखनात म्हणजे उदाहरणासह दाखवून दिले. समाजातील त्या काळात तत्कालीन अपप्रवृत्ती व अनिष्ट वृत्ती दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. हिंदू धर्मातील मूर्तीपूजा, अवतार कल्पना, बहुदेवतावाद इत्यादींना त्यांचा विरोध होता. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, संतवाङ्मय इत्यादी प्राचीन धर्मग्रंथाचा आधार घेऊन तत्कालीन समाजात चालू असलेल्या रूढी परंपरा कशा चुकीच्या आहेत हे त्यांनी दाखवून दिलं. बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह संमती, वयाचा कायदा यासारख्या सामाजिक सुधारणांचा त्यांनी आग्रह धरला. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मद्यपान बंदी, देवदासी प्रथा बंदी, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार त्यांनी केला. विधवा विवाहाचा पुरस्कार त्यांनी केला आणि त्यांनी जे आहे स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणून या विचाराला त्यांनी कृतीची जोड दिली. आणि याबद्दल जे आहे लोकमान्य टिळकांनी याबद्दल जे आहे भांडारकरास मुक्तकंठाने धन्यवाद दिले. प्राचीन भारताचा सुसंगत पुराव्याच्या आधारे इतिहास कसा शोधून काढावा, ऐतिहासिक घटनांचा प्रमाणशुद्ध अर्थ कसा लावावा याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या जे आहे ऐतिहासिक लेखनात सापडतो. प्रार्थना समाजाच्या सामुदायिक प्रार्थना आणि सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम यावर पुणे येथे केसरी पत्रात जे आहे चौफार टीका करण्यात आली, तेव्हा त्यावर जे आहे भांडारकरांनी अत्यंत समर्पक अशी उत्तरे आपल्या धर्मपर लेखनात दिली. त्यांनी भूषवलेली पदे: मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य, केंद्रीय लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य, 1893 ते 94 मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू. त्या कालखंडामध्ये जे आहे सर्व कॉलेजचे मुख्याध्यापक इंग्रजच नेमण्यात येत असत आणि असले सरकारी धोरण असतानाही जे आहे त्यांना भांडारकरांना जे आहे कराचीच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती आणि ते पुढे नंतर जे आहे रत्नागिरीच्या शाळेचे देखील मुख्याध्यापक होते आणि ते रत्नागिरीमध्ये असलेल्या त्यांच्या 2 ते 3 वर्षाच्या कालखंडात जे आहे तेथील 2 विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवली. आणि याबद्दल माहिती आणखी एक थोडीशी वेगळी माहिती म्हणजे 18व्या शतकाच्या उत्तरार्धात जे आहे भांडारकरांचे नाव माहीत नाही असा एकही विद्यार्थी आढळला नसता. त्या काळात जे आहे गोखले यांचे अंकगणित आणि भांडारकर यांची संस्कृतची 2 पुस्तके सर्व शाळांतून लावली जात असत. हे दोन्ही विषय मूळतः कठीण, त्यातूनच ते इंग्रजीतून शिकावे लागत असत. त्या काळात जे आहे त्यावेळी जे आहे मराठी सोडून सर्वच विषय इंग्रजीतून शिकावे लागत असे. त्या काळात संस्कृतला फारच मान दिला जात होता. ज्याला संस्कृत चांगले येते तोच खरा सुसंस्कृत असे मानण्यात येत असे. आणि त्यातल्या त्यात मॅट्रिकचा रिझल्ट लागला म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप कोणाला मिळाली हाच प्रश्न सर्वजण विचारित. जो संस्कृत विषयात पहिला येई त्यालाच ही स्कॉलरशिप मिळत असे आणि ज्या शाळेतील विद्यार्थ्याला ही स्कॉलरशिप मिळे ती शाळा सर्वात श्रेष्ठ मानली जात असे, म्हणजे मानण्यात येई.
त्यातूनही मॅट्रिकसाठी आजच्याप्रमाणे जे आहे पाठ्यपुस्तके लावण्यात येत नसे. जो काही आधार होता तो म्हणजे भांडारकरांची संस्कृतचे पुस्तक पहिले आणि दुसरे अशी त्यांची ही 2 पुस्तके. परंतु भांडारकरांनी जी आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली होती त्याचा या दोन्ही पुस्तकांशी काही संबंध नव्हता. आता इथे जे आहे इथे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्तीबद्दल मुद्दा आल्यामुळे मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल बॅकग्राऊंड सांगितलं आहे. एलिफन्स्टन महाविद्यालयामध्ये ते संस्कृतचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कामकाज पाहत होते. पुढे ते जे आहे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे प्रोफेसर म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं. 1917 मध्ये भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था जी आहे पुणे येथे स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी केलेले लिखाण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यातील जे आहे त्या इतिहास व प्राचीन संस्कृती यात संशोधन वरील त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन, वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स, हिस्ट्री ऑफ इंडिया, कलेक्टर वर्क्स ऑफ सर आर जी भांडारकर, ही काही त्यांची जी आहे महत्त्वाची ग्रंथ आहेत. भवभूतीच्या मालती माधव नाटकावर त्यांनी जे आहे अर्थबोधक टिपा देऊन त्याला विद्वत्ता प्रचूर प्रस्तावना त्यांनी लिहिली व त्याचा काळ ठरविला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये सांगितलेले मुद्दे तुम्हाला किती उपयुक्त वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका, जेणेकरून अशा उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.